आता मसाल्याला तेल सुटलंय, असं मसाला परतून झालाय. आपण आता कालवाचे गोळे टाकूया. या नाती बाला चुकी दाखवा, मुला बाला चुकी दाखवा, नाते नाग करत नावाना, कंठ करत नावाना, आणि बघूया कालवांचे गोळे शिजलेत का. नमस्कार मंडळी, तर आज आपण कालवांच्या गोळ्याची रेसिपी बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवते, मला जसं सांगितलंय तसं बनवते. तर बघू, त्याच्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे, आलं लसूण मिरची आहे, आपल्याला ती ठेचून घ्यायची आहे. आणि हे कालवांचे गोळे, तर हे 4-5 वेळा धुवून घ्यायचे आहेत. आता 1-2 वेळा धुवून घेतले, आता मी 4-5 वेळा धुवून घेते. आणि थोडीशी चिंच टाकणार आहोत आपण त्याच्यात. तर आपण कांदा चिरून घेऊया, बारीक चिरून घ्यायचा आहे, एक कांदा छोटा. हे केलेलं आहे, सोलून ठेवलंय. आणि आलं आणि मिरची ठेचून घेणार आहोत आपण. करून घेते आणि मग नंतर ठेचूया आपण. खाल्याचे पण आपण ठेचून घेऊया. आता आपलं हे लसूण ठेचून झालंय, आलं लसूण कोथिंबीर ठेचून झालंय. आणि मी सांगायला विसरले, आपल्याला एक टोमॅटो सुद्धा लागणार आहे. तर आपण टोमॅटो चिरून घेऊया. हे 2 छोटे टोमॅटो घेतलेत, तर ते आपण चिरून घेऊया. आपला टोमॅटो कापून झालाय. तर आता आपण सुरू करूया रेसिपीला, फोडणी द्यायला सुरुवात करूया. आता रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी आपण चिंच पाण्यात भिजत ठेवूया, खळून घेऊया नंतर. एकदम शेवटी टाकायची आहे चिंच. आता आपण पहिले बनवून घेऊया मसाला. तर आपली कढई गरम झाली आहे, आता तेल टाकूया. तेल टाकलंय, ह्याला तेल थोडं जास्तच लागतं. तर तेल टाकलंय आपण, तेल गरम होऊ दे. तेल गरम झालंय, आता आपण आलं लसूण कोथिंबीर टाकू, मिरची टाकू. थोडं परतून घ्यायचंय. परतून झाल्यावर आपल्याला हिंग टाकायचंय. थोडं हिंग टाकलं. आता अजून थोडा वेळ परतू देऊया, मग कांदा टाकू. आता हे परतून झालंय, आपण कांदा टाकूया. कांदा पण परतायचा आहे. कांदा गुलाबीसर परतून झालाय, आपण टोमॅटो टाकूया. कांदा छान परतून घ्यायचा, म्हणजे सगळं ते छान मिक्स होतं. टोमॅटो पण शिजले. टोमॅटो नरम झालाय, आपण हळद टाकू, मीठ मसाला टाकून घेऊया. हळद टाकली, मीठ सुरुवातीला थोडंच टाकायचं, जास्त नाही. नंतर मग चवीप्रमाणे आपण टाकूया. तिखट टाकूया. हे मिश्र करून घेऊया चांगलं. आता मसाल्याला तेल सुटलंय, असं मसाला परतून झालाय. आपण आता कालवाचे गोळे टाकूया.
हे गोळे टाकून आपण थोडं मिक्स केलंय. तर ह्याच्यात पाणी नाही टाकलंय, पाणी टाकायचं नाही, त्याला स्वतःला सुटतं पाणी. आणि आता आपण वाफेला देऊया शिजेपर्यंत. आता एक 5 मिनिटं झालेत, आपण बघूया. थोड्या वेळाने उघडून असं चेक करायचं कालवे शिजलेत का बघूया आपण. कट करून बघू शिजलं असेल. थोडंसं शिजायला पाहिजे, शिजलेत पण थोड्या वेळ आपण अजून थोड्या 2-3 मिनिटं वाफ देऊया. आता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. मस्त तेल सुटलंय. आपण थोडीशी चिंच टाकूया ह्याच्यात. थोडी चिंच टाकूया. टोमॅटो टाकले म्हणून चिंच थोडी कमी टाकते. थोडंसं वाटण टाकते. आता वाफेला देऊया. वाटण थोडं हे आहे ना कडक, त्याच्यामुळे वाफेला देऊया. तर आता 11 वाजलेत आणि आमच्याकडे नंदी बैल आलाय. तर तुम्हाला तुमचं बालपण आठवलं का हा नंदी बैल पाहून? नक्की कमेंट करून सांगा. कमाई भाग्यात होऊ दे देवा, नाती बाल चुकी जाता, मुला बाल चुकी जाता. या देवाचार नंदी आली, या पंढरपुरार देता सोडला, या जेजुरीचार खंडोबा सोडला, या नंदीचार देव सोडला. या कमाई मेहनती या नाती बाला चुकी दाखवा, मुला बाला चुकी दाखवा. देवाच नंदी आली, या शंकराच नंदी माई, या वाडी बंगल्याला ये दे देवा, नाती बाला चुकी दाखवा. नागदर्थ नावाना कणकदर्थ नावाना बस तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. एक 5 ते 7 मिनिटं झाली आहेत आणि बघूया कालवांचे गोळे शिजलेत का. कालवांचे गोळे पण शिजलेले आहेत. थोडा वेळ असंच ठेवूया. गॅसवर आणि मग कोथिंबीर टाकूया. आणि आता छान मिश्र करूया. आता आपण गॅस बंद केलाय. आपले कालवांचे गोळे तयार आहेत. कालवांचे गोळे तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.